बातमीपत्र सविस्तर पाहूया। बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आली आहे, तर यशोधरा नगरमध्ये संचारबंदी कायम आहे। गणेशपेठ तहसील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री 10 नंतर पुन्हा एकदा संचारबंदी ही कायम असणार आहे। यशोधरा नगरमध्ये संचारबंदी कायम आहे, तर काही ठिकाणची संचारबंदी ही पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवलेली आहे, तर यशोधरा नगरमध्ये संचारबंदी कायम असेल। गणेशपेठ तहसील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री 10 नंतर पुन्हा एकदा संचारबंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर नागपूरमधील अनेक ठिकाणी काही भागांमध्ये संचारबंदी ही लावण्यात आलेली होती आणि टप्प्याटप्प्याने ही संचारबंदी हटवण्यात आलेली आहे। यशोधरा नगरमध्ये संचारबंदी ही कायम आहे, तर दुसरीकडे गणेशपेठ तहसील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री 10 नंतर पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर पोलीस आणि प्रशासन देखील खबरदारी घेताना पाहायला मिळतोय। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। हितेश मेश्राम आपले प्रतिनिधी नागपूरहून जोडले गेलेले आहेत। हितेश, टप्प्याटप्प्याने काही ठिकाणची संचारबंदी ही हटवली जाते, तर अतिसंवेदनशील भाग आहे तिथे अजूनही संचारबंदी कायम आहे। कुठे कुठे संचारबंदी आहे आणि कुठे हटवण्यात आलेली आहे याबद्दल सविस्तर तपशील। नक्कीच तेजस, बघितलं गेलं तर आजच जी आहे दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी आहे पोलीस प्रशासनासोबत जी आहे बैठक पार पडलेली आहे। त्यामध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते आयुक्तांपासून सगळे पोलीस अधिकारी जे होते ते उपस्थित होते आणि त्यावेळी देखील आपण सांगितलं होतं की कदाचित या विषयावर देखील संचारबंदी हटवण्याच्या विषयावर देखील बातचीत जी आहे ती चालू असेल, मात्र तेच नक्की ठरलेलं आहे। आणि आता आपण बघतो आहोत की आत्ताच काही वेळापूर्वी जे आहे नागपूरमध्ये जे आहे 5 पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारे जी एरिया आहे त्यामधली जी संचारबंदी जी आहे ही पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। त्यामध्ये जे आहे पाचपावली, शांतीनगर, लकडगंज जे आहे, सक्करदरा, इमामवाडा जे आहेत या 5 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी जी आहे ती पूर्णतः जी आहे ती काढण्यात आलेली आहे। आणि त्याप्रमाणे जर बघितलं गेलं तर गणेशपेठ तहसील आणि कोतवाली या 3 पोलीस स्टेशनमध्ये जे आहे संध्याकाळी 7 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत जी संचारबंदी आहे तिथे शिथिलता जी आहे ती करण्यात आलेली आहे, असं आपल्याला आता जी आहे माहिती प्राप्त झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यशोधरा नगरमध्ये ही जी संचारबंदी आहे ही कायम ठेवण्यात आलेली आहे, कारण की जे मुख्य आरोपी जे सध्या पोलिसांकडून आपल्याला माहिती मिळत आहे ते या यशोधरा नगरमधलेच असल्याची जी माहिती आहे ती प्राप्त होत आहे। आणि अशा पद्धतीने 9 जे पोलीस स्टेशनचे हद्दीत जी काही संचारबंदी होती ती जी आहे ती हटवण्यात आलेली आहे। त्यामधला यशोधरा नगर सोडलं तर बाकीचे 5 मध्ये जे आहे कुठे शिथिलता केली आहे तर कुठे पूर्णतः हटवण्यात आल्याची माहिती आपल्याला प्राप्त होत आहे। आणि या अगोदर जे आहे 2 पोलीस स्टेशनचे जसं नंदनवन आणि कपिलनगर आहे ते एक दिवसापूर्वीच म्हणजेच काल परवाच जी आहे ती तिथली जी संचारबंदी आहे ती हटवण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळाली होती। तेजस, अगदी हितेश, आता प्रशासनानं काय खबरदारी घेतलेली आहे आणि नागपूरमध्ये पूर्णतः संचारबंदी किती दिवसानंतर हटवण्यात येईल याबाबतची काही पोलिसांनी माहिती दिली आहे का? नक्कीच मगाशीच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की संचारबंदी जी आहे ती टप्प्याटप्प्याने जी आहे बंद करण्यात येईल। आणि त्याच पद्धतीने आत्ताच 4 तासापूर्वी जी पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर लगेच जे आहे संचारबंदी हटवण्याचं जे कार्य आहे ते चालू झालेलं आहे। त्याचप्रमाणे एकच जे आहे पोलीस स्टेशन जे आहे त्यामध्ये कायम आहे, बाकी ठिकाणी जे आहे टप्प्याटप्प्याने कमी होताना आपण पाहतो आहोत। तर या येत्या काळात जे आहे 1-2 दिवसात जे आहे ही पूर्णतः संचारबंदी नागपूरमध्ये जी लावलेली आहे ती हटवण्यात येईल अशी शक्यता जी आहे ती सध्या दर्शवली जात आहे। मात्र पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो देखील कडेकोड करण्यात आलेला आहे। जरी संचारबंदी हटवली असेल मात्र पोलीस प्रशासन प्रत्येक ठिकाणी
ठिकाणी जे आहे सज्ज असल्याची माहिती जी आहे ती प्राप्त होत आहे आणि त्याच पद्धतीने संचारबंदी असो किंवा नसो, मात्र पोलीस प्रशासन जे आहे, पोलीस दल जो आहे तो चोखपणे प्रत्येक जागेवर जो आहे सतर्क असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त होत आहे. तेजस. अगदी पोलीस आणि प्रशासन देखील काळजी घेत आहे. धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले तपशील आणि सविस्तर माहिती जाणून घेऊ.